नवा दिवस नवी कथा. असंच एकदा तुमच्यासारखा एक विद्यार्थी शिक्षकाकडे गेला आणि त्याला शिक्षकाला विचारलं, गुरुजी मी खूप मेहनत करतो पण मला यश पटकन काही मिळतच नाही हो. मला असा काहीतरी मंत्र सांगा, अशी काहीतरी जादू सांगा की ज्यामुळं मला माझ्या कष्टाचं फळ लगेच ताबडतोब मिळेल. गुरुजी म्हणाले ठीक आहे. गुरुजींनी त्याला एक आंब्याची कोय दिली. आंबा माहितीये सगळ्यांना? आंब्याचं बी म्हणजे काय? आंब्याची कोय माहितीये ना? काय म्हणतो तुम्ही त्याला? गटली. ठीक आहे. तर गुरुजींनी त्याला गटली दिली आणि म्हणले काय कर, ही गटली घरी जा, शेतामध्ये जा, तिला आता लाव, जमिनीमध्ये लाव, तिला पाणी घाल, सकाळी जा आणि लगेच त्या झाडाला काय येतील? आंबे येतील. तिथं झाड उगेल आणि त्याला आंबे येतील. आंबे वगैरे खा आणि मग माझ्याकडे ये. गुरुजींनी दिलेली कोय, तुम्ही म्हणता ती गटली, घेऊन तो विद्यार्थी लगेच घरी आला. 4:30-5 वाजले होते. शाळा सुटल्यानंतर गेला होता ना, शेतामध्ये गेला, मस्तपैकी खड्डा खोदला, खड्ड्यामध्ये मऊ माती टाकली, ती कोय ती गटली त्या खड्ड्यामध्ये लावली, माती ढकलली, चोपलं, पाणी टाकलं आणि घरी आला. घरी आल्यानंतर आता त्याला वाटलं सकाळी गेल्या गेल्या काय करायचे आपल्याला, जाऊन त्या आंब्याच्या झाडाचे काय खायचे तो आंबे. सकाळी उठला, पटकन आंघोळ वगैरे केली, शेताकडे जिथं आंबा लावला होता की नाही, जिथं कोय लावली ती गटली लावली होती का नाही, त्या ठिकाणी गेला. बघतो तर काय, तिथं नुसती माती. उकरून बघतोय तर आतमध्ये ती गटली तशीच. त्याला राग आला गुरुजीचा. हा, गुरुजी मला खोटं बोलले. तसाच तो गुरुजीकडे गेला आणि गुरुजीला म्हणला, गुरुजी तुम्ही गुरुजी असून सुद्धा काय खोटं बोलतो? तिथं गेलो तर तिथं काही आंब्याचं झाड नाही, आंब्याला फळं नाहीत. आंब्याचे झाडच नाही तर फळं कुठले म्हणा? तुम्ही माझ्याशी खोटं बोललात. यावर गुरुजी हसले आणि गुरुजींनी सांगितलं, बेटा निसर्गाचा नियम आहे, लावलेलं जे बी असतं ना, या ब्याला बऱ्याच दिवस पाणी घालावं लागतं, त्याला खत घालावं लागतं. अनेक उन्हाळे पावसाळे त्या झाडाला पाहावे लागतात. अनेक वाऱ्याशी वादळाशी त्या झाडाला सामना करावा लागतो. आणि नंतर कुठं त्याला काय होतात, मोठं झाल्यानंतर 5-10 वर्षांनी काय होतात, त्याला आंबे येतात. यावरून त्या विद्यार्थ्याला कळालं की गुरुजी म्हणतात ते खरंय. आपण श्रम केले, आपण कष्ट केले की लगेच आपण त्याच्या फळाची अपेक्षा धरायची नाही. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही म्हणतात ना, अगदी तसं तुम्हाला जर यश मिळवायचं असेल तर ते तुम्हाला लगेच आत्ता ताबडतोब कधीच मिळणार नाही. आपण पाहतो आपल्याकडे बरेच तरुण उद्योजक काय करतात, व्यवसाय सुरू करतात. हॉटेलिंग असेल, आणखीन काय असेल, दुकान असेल, हार्डवेअर असेल. आणि हे दुकान सुरू केल्यानंतर त्यांना वाटतं आपल्याला लगेच आपल्या काउंटरवरती गिरायकाची रीग असावी, ग्राहक असावेत, गल्ला असावा, हाताखाली नोकर चौकर असावेत. ते महिना 2 महिने 3 महिने सुद्धा कळ काढत नाही तो. 3 महिन्यामध्ये लगेच म्हणतात या धंद्यामध्ये काही दम नाही राहिला, दम राहिला नाही, आणि लगेच ते दुकान काय करतात, बंद करून टाकतात. आपण बघतो रस्त्यानं जाताना येताना कितीतरी असे उद्योग व्यवसाय आहेत. जागा तीच आहे, दुकान तेच आहे किंवा हॉटेल तेच आहे, पण मालक मात्र दर 3 महिन्याला बदलतो. का? त्यांना सुद्धा काय पाहिजे असतं, झटपट श्रीमंत व्हायचं असतं. त्यामुळं या कथेतून बोध हाच घ्यायचा आहे, आपल्याला श्रीमंती असेल किंवा
ज्ञान प्राप्त करायचं असेल, यश मिळवायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला हे सातत्यानं बऱ्याच काळ कष्ट करावे लागतात. कष्टाचं फळ लगेच मिळत नाही. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद.